थँक्यू सो मच. आतिश पटेल सरांचा आपण आवाज ऐकला, तदनंतर देवडके सरांचा देखील आपण आवाज ऐकलात. अगदी जर का पाहिलात तर चला समिधा नागाव टीम डगआउट मध्ये फक्त 11 खेळणारेच खेळाडू बसतील याची देखील आपण दखल घ्यायची आहे. अतिरिक्त खेळाडू आपण डगआउट मध्ये बसायचं नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि अगदी जर का पाहिलात तर टाइम देखील सेट केला जाईल. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती पियुष ठाकूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पियुष ठाकूर गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळणार आहे. जसा मात्र सामन्याला सुरुवात होईल तसा मात्र टाइम इथे सेट केला जाईल. अगदी जर का पाहिला तर यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिला तर आतापर्यंत पहिलाच चेंडू निर्धाव मैदानावरती पाहायला मिळाला आहे. अगदी जर का पाहिला तर षटक क्रमांक पहिला टाकण्यासाठी पियुष ठाकूर आपल्याला गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतो आहे. आणि स्ट्राईक एंडवरती जर का बॅट्समन पाहिलात प्रतीक ठाकूर आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन सुशांत पाटील हे दोन बॅट्समन प्रामुख्याचे समिधा नागाव टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि जिथे नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा पियुष पाहायला मिळणार आहे. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाची आणि चेंडूची शर्यत लागली आहे. चेंडूने शर्यत जिंकली. बॉल सीमारेषा पार हा येईल पहिला चौकार. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलवरती ब्रेक थ्रोचा शोध होता, परंतु जर का आपण पाहिला तर या ब्रेक थ्रोच्या शोधामध्ये जरूर गोलंदाज होता, परंतु बॉल सीमारेषा पार पुन्हा येईल. बॅक टू बॅकचा मैदानावरती दुसरा चौकार. प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये शंतनू एक अशी व्यक्ती आहे, असा एक खेळाडू आहे ज्यानं आपला एक काळ आपल्या तरबेज बॅट मधून ज्यानं दाखवला. टेनिस बॉल असेल, लेदर बॉल क्रिकेट असेल, त्या काळामध्ये एक वरच्या लेवलचं क्रिकेट खेळण्याचं भाग्य ज्याला लाभलं, असे आमच्या नागाव ग्रामपंचायतीचे सन्मान्य सदस्य जितूदादा नाईक यांना आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. आपणास आम्ही विनंती करतोय. सरपंच अजयदादा म्हात्रे आणि जितेंद्रजी घरत यांच्या शुभ हस्ते आम्ही आपणास विनंती करू की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि इथून सामन्याचा आनंद घ्यावा. 3 बॉलचा खेळ संपला. 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. ज्यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा बॅटची कडा, परंतु जर का पाहिला तर मैदानावरती डायरेक्ट हिट करण्याची देखील संधी निर्माण झाली होती, परंतु जर का पाहिला तर एक धावसंख्या सहजतेने कंप्लीट केली. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 24 लाईव्ह इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करताय आणि सर्व प्रेक्षक मायबाप देखील या स्पर्धेचा आनंद लुटतायत. आजची दुसरी रजनी आणि त्यामध्ये आपण पाहताय दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. समिधा नागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये मानकेश्वर बाजारपूर. यावेळचा बॉल देखील वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही आहे. जिथे P1 चं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहताय 9 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल या 5 षटकातील बाकी असणार आहे. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला आहे. मैदानावरतून षटक क्रमांक पहिला पियुष ठाकूरचं संपलंय आणि टोटल स्कोर कार्ड वरती एक षटक संपल्यानंतर बिनबाद धावा आपल्याला पाहायला मिळतील. 9 धावा. थँक्यू सो मच.
दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज संदेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आलाय आणि अगदी जर का पाहिला तर पहिल्या षटकामध्ये आपल्याला 9 धावा. याच दरम्यान आपण पाहतोय जितू दादा नाईक साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. क्रिकेटच्या खेळातला एक लेजेंड खेळाडू, टेनिस बॉल, लेदर बॉल दोन्ही फॉर्मॅट मध्ये ज्यानं उत्तुंग भरारी घेतली आणि त्या काळामध्ये रायगड जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आज मात्र या मंचकावर आहे. त्यांचं आपण सन्मानी आयोजनामध्ये मनापासून स्वागत करत आहोत. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज यावेळी संदेश ठाकूरला प्राचार्य केला जातो. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं जाईल. क्षेत्ररक्षकाला बनवलं प्रेक्षक, बॉल सीमारेषा पार हा येईल. पहिला चौकार. चौकार पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. यावेळेस मात्र थोडासा दडपण दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत 13 धावा स्कोर कार्ड वरती, तिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. आताच्या घडीला जर का पाहिला तर एक बॉलचा खेळ संपलाय. 13 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. तिथे षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा तडाखा पाहायला मिळतोय. यावेळेस 2 क्षेत्ररक्षक अगदी धावतायत, परंतु जर का पाहिलात ना तर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. अगदी जर का पाहिलात तर क्षेत्ररक्षक गुड्डू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलात तर पॉवर प्ले मधून जो त्याने स्टार्ट घेतलाय तो अगदी सीमारेषेपर्यंत, आणि आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जर का पाहिलात ना तर मात्र कमालीचे एफर्ट्स दोनही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम दर्जाची क्वालिटी देखील 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. आणि अगदी जर का पाहिलं तर 2 धावेने 15 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक 2 यावेळच्या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न केलाय. मैदानावरती संदेश ठाकूर गोलंदाजी करतोय आणि जर का पाहिलात तर सलामीला आलेले 2 बॅट्समन मैदानावरती प्रतीक ठाकूर आणि त्याला साथ देत असताना सुशांत पाटील हे 2 बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतात. सुशांत पाटील 2 बॉल खेळलेत, अजूनही अकाउंट ओपन केला नाहीये. पाहूयात आता मात्र त्यांच्यासाठी पुनश्च एकदा संधी असणार आहे. यावेळच्या बॉलवरती पाहत आहे, मोठा फटका येईल का? बॉल सीमारेषा पार, पंचांचा इशारा, इट्स अ बिग हिट. षटकार. थँक्यू. चला केगाव टीम, आपण जास्त ही टीम मीटिंग घ्यायची नाही, या टाइम अलर्ट असणार आहे. अगदी जर का पाहिलं तर दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. तुमच्यापर्यंत 20 मिनिटं असणार आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायची, याची देखील आपण दखल घ्यायची आहे. अगदी जर का पाहिला तर 5 षटकांची मॅच आहे, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक, अगदी जर का पाहिला तर या षटकामध्ये 3 सीमारेषेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा ऑन साइड रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळणारा षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना अजूनही 23 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा एक बॉल येणं बाकी असणार. स्ट्राईक वरती फलंदाज प्रतीक ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. समिधा नागाव या टीमला आपण पाहताय. समिधा नागाव टीम तर अप्रतिम दर्जाचा संघ आहे. जर का पाहिलं तर त्या टीम मध्ये देखील अप्रतिम दर्जाचे गोलंदाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मंदार लवेकर यांच्यासारखे गोलंदाज त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे देखील आहेत आणि त्यांचा संघ आज मात्र खेळताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 संपलंय. बिनबाद 24 ही धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आहे. आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जाऊया, जिथे आपण पाहतोय क्रिकेट कसं खेळावं, क्रिकेट खेळत असताना आपल्याकडे असणारं ज्ञान इतरांना कसं द्यावं. उरणच्या टेनिस बॉलसाठी आणि लेदर बॉलच्या क्रिकेट खेळाडूंना मार्गदर्शन करणारी अशी एक व्यक्ती आपल्या या मंचकावर आहे.
ज्यांचा निश्चितपणे आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. मी विनंती करेन 24. सन्मान्य जितू दादांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियाच्या दिशेने जावं. त्या काळामध्ये टेनिस बॉल सोडून लेदर बॉल खेळणं फार कठीण होतं, पण तद देखील रायगड डिस्ट्रिक्ट सारख्या फार मोठ्या प्रतियोगिता ज्यानं गाजविल्या, आपल्या बॅटिंग मधून 50 धावा आणि 100 धावा अशा कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळाल्या. असे सर्वांचे लाडके द लेजंड क्रिकेटर जितूदादा नाईक सध्या करिअर बदललं. आज राजकीय क्षेत्रामध्ये आपण नागाव सारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून पाहतोय. त्यांच्या कारकिर्दीमध्ये तब्बल 3 वेळा शतक आपल्याला पाहायला मिळाले. आज त्यांचा हा विशेष सन्मान माजी सरपंच जितेंद्रजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो. एकदा जोरदार टाळ्या या दिग्गज खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत. अभिमान आहे असे खेळाडू आपल्या उरणमध्ये झाले. आपल्याकडे असणारं ज्ञान असंच उरणकरांच्या खेळाडू करता आणि या भविष्याकरता समर्पित करत राहा. आपले खूप खूप आभार. जाऊयात पुन्हा एकदा मॅच वरती, जिथे आपण पाहता अप्परकटचा फटका मैदानावरती, बॉल 1 बाउंस सीमारेषा पार. हा येईल या षटकातील पहिला चौकार. तर यावेळच्या बॉल वरती चौकार पाहायला मिळाला मैदानावरती. आणि अगदी जर का पाहिलात ना, तर जर का पाहायचं झालं तर अगदी घड्याळामध्ये 10:25 आपल्याला पाहायला मिळतात. आणि अजूनही जर का पाहिलात ना, तर प्रेक्षक मायबाप अजूनही स्पर्धेचा आनंद लुटतायत. मॅच आपल्याला पाहायला मिळते समिता नगाव टीम बॅटिंग करत असताना, आणि जर का पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम मानकेश्वर बाजारपूर ही टीम पाहायला मिळते. यावेळच्या बॉल वरती जागा बनवली, खेळत नंतर बॉलला पाठवून दिला जातोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅकचा यावेळचा बॉल देखील मैदानावरती पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिला तर पंचांकडे जरूर आशालभूत नजरेनं पाहिलं जाते, परंतु पंचांनी गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते. अगदी 1 बाउन्सचा इशारा दिला जातोय. जर का तदनंतर तुम्ही अशा प्रकारचे चेंडू टाकलेस तर मात्र तुला देखील आम्ही दंड केलं जाईल, याचा मात्र प्रत्यक्ष उदाहरण मैदानावरती दिलं जातोय गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आतिश ठाकूर. यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय. चेंडू बऱ्याच कालावधीमध्ये पाहायला मिळाला, परंतु जर का पाहिला तर चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी जर का या मैदानावरती पाहिला तर पुढच्या महिन्यामध्ये अगदीच फेब्रुवारी महिन्यामध्ये मुलेखंड प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिला तर 22 आणि 23 या तारखेला मुलेखंड प्रीमियर लीग 2025 आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी जाऊयात या मॅचच्या दिशेनं, जिथे आपण पाहताय मैदानावरती बॅट्समन प्रतीक ठाकूर आग उकलणारी फलंदाजी मैदानावरती करतोय. हा देखील येईल चौकार. थँक्यू सो मच. चौकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना शेवटचा बॉल 38 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करूयात जियान शिलेवन गावदेवी साई आणि त्यांच्या विरोधामध्ये नटराज धावा. या दोन्ही टीमला आपण पहिला कॉल देऊयात. यावेळच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळाली आणि मैदानावरती कलात्मकता देखील बॅट्समनच्या बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा अमित ठाकूरच्या बॅट मधून येईल चौकार आणि षटक संपलं 3रं आणि टोटल स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहत आहे 43 धावा.
आणि चला जिथे आपण लावला प्रवेशद्वार आहे ना त्याच्या उजव्या बाजूला गाडी कोणीही समोर थांबवायची नाही आहे. कृपया आपण गाडी आपल्यासाठी पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध आहे, तिथे आपण गाडी पार्किंग करायची आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. चला व्हाईट कलरची फोर व्हीलर आहे, कृपया आपण प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आपल्याला साठी जर का पाहिलात ना तर जागा असणार आहे, तिथे आपण गाडी पार्किंग करायची आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नाही अगदी जर का पाहिलं तर षटक क्रमांक 3 संपल्यानंतर 42 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज आपल्याला पियुष पाहायला मिळणार आहे. जर का पाहिलं तर पहिलं षटक देखील पियुषच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि तोच पियुष पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला जास्त उशीर घ्यायचा नाहीये. मानकेश्वर बाजारपूर टीम टाइम आमच्याकडे सेट केला जातो. अगदी जर का पाहिलात 12:30 मिनिटं संपलीत. चला गाड्या फोर व्हीलर मध्येच लावल्या गेल्यात, अगदी त्या साईडला घ्यायच्या आहे. कृपया कोणी प्रवेशद्वारासमोर गाड्या उभ्या करायच्या नाही आहेत. यावेळच्या बॉलपूर्वरती आपण पाहताय सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढला जातो. अगदी जर का पाहिलात एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळली जाणार आहे. अगदी जर का पाहिलेत तर अगदी चला प्रवेशद्वारासमोर गाड्या पार्किंग केल्या जात आहेत. वारंवार तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. कृपया आपण आपल्या गाड्या साईडला पार्किंग करायच्या आहेत. उजव्या साईडला गाड्या पार्किंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे, तिथे कृपया आपण गाड्या लावायच्या आहेत. अगदी जर का पाहिलात तर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती, जिथे मैदानावरती प्रतीक ठाकूर 14 बॉल आणि 35 या धावसंख्येवरती खेळतोय. अगदी जर का पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 43 धावा. यावेळच्या बॉल वरती पुन्हा एकदा बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल वन बाउंस सीमा रेषा पार येईल चौकार. ना तर मैदानावरती प्रतीक ठाकूर आणि प्रतीक ठाकूर नावाची चर्चा पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये चिंट्या रेड्डी नावाचं वादळ पाहायला मिळालं आणि त्याच्या बॅट मधून आपण अर्धशतक पाहिलं. चला स्पीडअप करायचा टाइम आपल्यापर्यंत सेट केला जातो. आपण भरपूर उशीर घेत आहे केगाव टीम. त्यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय फॉलोथ्रो मध्ये चेंडूला अडवला जातो आहे. एक धावसंख्या सहज गतीने कंप्लीट केली जाईल. एका धाव्यावरती जर का पाहिलं तर समाधान मानावं लागणारा 48 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर का आपण पाहिलं तर याच मैदानावरती आपल्याला 22 आणि 23 या तारखेला मुलेखंड प्रीमियर लीग 2025 पाहायला मिळणार आहे. धीरज स्पोर्ट्स मुलेखंड आयोजित मुलेखंड प्रीमियर लीग 2025 आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिला तर ही स्पर्धा आपल्याला 22 आणि 23 फेब्रुवारी मध्ये खेळवली जाणार आहे. सर्व मुलेखंड गावातील क्रिकेट प्रेमींना यावेळच्या बॉलवरती दुधारी तलवार फिरवली होती, परंतु आपण पाहता क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी दुहेरी धावसंख्या कंप्लीट केली आणि बघता बघता 3 धावा देखील सहज रीतीने मैदानावरती कंप्लीट केल्यात आणि अर्धशतक कंप्लीट झालंय. समिधा नागाव टीमच्या 51 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आणि अगदी जर का पाहिलं तर सर्व मुलेखंड गावातील क्रिकेट प्रेमींना कळवण्यात येत आहे की शनिवार दिनांक 22/2/2025 व रविवार दिनांक 23/2/2025 रोजी मुलेखंड प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मुलेखंड गावातील सर्व इच्छुक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा. यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिला तर अलॉंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे थोडासा फ्लंबल पाहायला मिळतोय आणि एक धाव संख्या कंप्लीट केली जाईल. एका धावेने आतापर्यंत 52 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात, जिथे आपण पाहू शकाल आकर्षक बक्षिसे प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक असणार आहे. त्यानंतर मालिकावीरसाठी एक बायसिकल असणार आहे. आणि अगदी जर का पाहिला तर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज व मालिकावीर साठी आकर्षक चषक असणार आहेत. प्रत्येक सामन्यात सामनावीर देखील दिला जाईल. आणि अगदी जर का पाहिलात ना तरी स्पर्धा 22 आणि 23 या कालावधीमध्ये खेळवली जाणार आहे. यावेळचा बॉल देखील मैदानावरती वेगवान बॉल पाहायला मिळतो आहे. अगदी जर का पाहिलात तर मैदानावरतून षटक क्रमांक संपले 4 आणि टोटल धावा स्कोर कार्ड वरती 53 पाहायला मिळतात.
याच दरम्यान मी विनंती करेन, मुख्य प्रवेशद्वारावर ज्या गाड्या आहेत कृपया रस्ता पूर्णपणे मोकळा करा. इथे अगदी काही क्षणातच सन्माननीय सचिन वास्कर साहेबांचं शुभागमन होत आहे. सामाजिक चळवळीतला एक असा विचार आहे जो सध्याच्या घडीला सोशल मीडिया, मग यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, असंख्य व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणारे हे व्यक्तिमत्व काही क्षणातच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यांच्या येण्यासाठी आपण किमान रस्ता मोकळा ठेवावा ही आम्ही तुम्हाला विनंती करतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती प्रतीक ठाकूर गुड्डू आपल्याला पाहायला मिळणार आहे. रायगडचा मिस्टर हेलिकॉप्टर ज्याला म्हटलं जातं तोच मात्र प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू गोलंदाजच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिला तर उरण प्रीमियर लीग देखील गाजवत असताना पाहायला मिळतो. रायगड प्रीमियर लीग देखील कित्येक स्पर्धा गाजवत असतोय, परंतु आज मात्र मुलेखनच्या मैदानावरती खेळत असताना पहिल्याच बॉलवरती आला भीमर षटकार. बॉल वरती आक्रमण केलं आहे आणि आपण पाहता नेक्स्ट मॅच जियांश 11 गावदेवी साई आणि त्यांच्या विरोधामध्ये नटराज नावा टीमचे टीम कॅप्टन उपस्थित आहेत. चला साई टीमचे टीम कॅप्टन, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, त्याची आपण नम्र विनंती घ्यायची आहे. आणि अगदी जर का पाहिला तर नेक्स्ट मॅच आपल्या असणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मैदानावरती मिसफील्ड पाहायला मिळाली, रनआउटची विकेट मिळेल का? आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन मैदानावरतून आपण पाहताय सुशांत पाटील होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू डगआउट. जिथे 62 धावा स्कोर कार्ड वरती ज्या ब्रेक थ्रोच्या शोधामध्ये होता संघ मानकेश्वर बाजारपूर आणि तो ब्रेक थ्रो मैदानावरती मिळाला जातोय. आणि पहिला धक्का बसला समिधा नागाव टीमला मैदानावरती. बॅटिंग करत असताना 62 धावा स्कोर कार्ड वरती गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रतीक ठाकूर गुड्डू पाहायला मिळतोय. अजूनही 5 बॉल असतील. 5 बॉल वरती पाव्यात कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल मैदानावरती. चला स्पीडअप करायचा. यावेळच्या बॉल वरती पाव्यात पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि यावेळेस जर का आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा फलंदाज अमित पाटील बॅक टू डगआउट. नागाव टीमला आपण पाहताय खेळत असताना मैदानावरती अगदी 62 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जर का पाहिला तर मैदानावरती सुंदर खेळ रंगताना पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये सर्व सामने अगदी रफ अँड टफ सामने पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत सामने पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये देखील पहिली मॅच अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा फटका फसलाय. पव्यात चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक गुड्डू येतोय. यावेळेस कोणतीही चुकी करणार नाहीये. टिपलाय झेल. तिसरा धक्का मैदानावरती समिधा नागाव टीमला.
3 बॉल वरती जर का आपण पाहिलात तर आतापर्यंत 3 विकेट्स पाहायला मिळाल्या आणि अगदी स्कोर कार्ड वरती धावा 62 पाहायला मिळतात. 3 गडी बाद 62 ही धावसंख्या पाहायला मिळाली. या षटकामध्ये अगदी पहिल्या बॉलवरती नो बॉल आला, त्या 7 धावा आणि तदनंतर 2 धावा. अशा रीतीने या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गुड्डून. तदनंतर 3 बॉलवरती आपल्याला विकेट पाहायला मिळाल्या. अगदी जर का पाहिलं तर आतापर्यंत 62 झाल्यात. पहिल्या 3 बॉलवरती स्ट्राईक एंडवरती दर्शन घरत आपल्याला पाहायला मिळणार. त्याच्या माध्यमातून देखील कित्येक मैदानावरती आपण मोठे फटके पाहिले. तोच दर्शन घरत यावेळेस मुळेखंडीच्या मैदानावरती खेळ करण्यासाठी सज्ज असणार आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल गुड्डू याचा. यावेळच्या बॉलवरती फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येईल. इट्स अ वाईड बॉल. अवांतर चेंडू पाहायला मिळणार आहे. एक धाव एक्स्ट्राच्या रूपानं मैदानावरती ऍड केली जाते आहे. तब्बल 63 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. यावेळचा स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय. स्लोवर वन अगदी जर का पाहिला तर चेंडू पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन मिसावतोय. हा येतोय डॉट बॉल मैदानावरती. ज्यावेळच्या बॉलवरती आपण पाहता डावकर त्याचा बॅट्समन मैदानावरती दर्शन घरत पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलाय. आणि अशा रीतीने जर का पाहिला तर या बॉलवरती देखील एकच धाव. एका धावेने जर का पाहिला तर षटक क्रमांक प्रगतीपथावरती शेवटचा असणाऱ्या 64 धावा स्कोर कार्ड वरती टार्गेट सेट करणारा बॉल मैदानावरती येईल. 64 धावा तर स्कोर कार्ड वरती लागल्या आहेत. पव्या शेवटच्या बॉलवरती कितपर्यंत धावेवरती मजल मारली जाईल. चला जियांश 11 गावदेवी साई टीमचे टीम कॅप्टन टॉस साठी यायचं. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावसंख्या कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट झालाय. मैदानावरती एकच धाव मिळणार आहे. या बॉलवरती 65 धावा झाल्या आहेत. विजयासाठी 66 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. तत्पूर्वी इन्व्हाइट करूयात जियांश 11 गावदेवी साई आणि त्यांच्या विरोधामध्ये नटराज नावा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला साई टीमचे टीम कॅप्टन टॉस साठी यायचं. चलो याच दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होईल. आपण पाहतोय आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आलेले मान्यवर पाहुणे. सन्माननीय आपण पाहतोय समोरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमधून सन्माननीय सचिन वास्कर साहेबांची गाडी. आपण रस्ता थोडासा मोकळा करावा. फटाक्यांच्या हेड. चला आपला निर्णय सांगायचा आहे. लवकर निर्णय लवकरात लवकर घ्या. या दरम्यान आपण पाहतो एक प्रतिभा एक विचार. आज गेली कैक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये ज्याचं एक अफाट कार्य राहिलेलं आहे, सचिन दादा वास्कर साहेबांचा शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. आज सोशल मीडियावर फार मोठी ज्यांची चर्चा, एक वक्ता म्हणून समाजामध्ये फार मोठी वेगळी ओळख, संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचे स्पीच, ज्यांचे शब्द, ज्यांचे वक्तव्य आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेली कैक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये एक वेगळ्या उंचीवर ज्यांचं कार्य, अर्थातच कधीही खुर्ची पाहिजे किंवा पद पाहिजे किंवा प्रतिष्ठा पाहिजे ही मनात कुठलीच गोष्ट न आणता ज्या समाजाने आपल्याला मोठं केलंय त्या समाजाला आपल्याकडून काहीतरी दिलं गेलं पाहिजे, एकच ही सद्भावना कायम त्यांना मनामध्ये ठेवली. आणि आज खरं तर त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून लाभली. त्यांचं आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. डिटेक्शन ब्रँचचे सन्माननीय रुपेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यावं. एक फार मोठी स्पर्धा माजी सरपंच जितेंद्र घरत साहेब तथा विद्यमान सरपंच अजय दादा म्हात्रे यांची नावाची ही स्पर्धा आज आपल्या या पोलीस दलातील पोलीस बांधव
सदरक्षणाय खलनिग्रहणाय, चांगल्यासाठी चांगलं आणि वाईटासाठी वाईट, हे जे यांचं ब्रीद वाक्य आहे. समाजामध्ये होणाऱ्या अनन्य अत्याचाराविरुद्ध आवाज उठून समाजाला सुरक्षा देणारे हे व्यक्तिमत्व. आणि आज समाजामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण पाहतो ना, ते केवळ आणि केवळ या महाराष्ट्राच्या या खाकी वर्दीमुळे. आणि म्हणून अशा माणसांचा, आपल्या महाराष्ट्राच्या खाकी वर्दीचा हा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे. आपण आलात त्याबद्दल निश्चितपणे तुमचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. तदनंतर सन्माननीय शशिकांत गरज साहेबांचे यथोचित मान सन्मान केलं जात आहे. सन्माननीय अजयदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित केला जातोय. पोलीस दलामध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला लढायला शिकवलंय. आमच्याच वाटेवरून आमच्याशीच वाटमारी करणाऱ्यांची त्यांच्याच वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, आपल्या मराठ्यांचा इतिहास आहे. आणि म्हणून ती शिकवण या महाराष्ट्रामध्ये ज्याने दिली आहे, हेच शिकवण आपण खाकी वर्दीमध्ये पाहतो. अशा सगळ्या या पोलीस बांधवांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आपण परत एकदा आसन ग्रहण करावं. आम्ही निश्चितपणे उपकृत आहोत की आपण या स्पर्धेला या ठिकाणी भेट दिली, त्याबद्दल निश्चितपणे तुमचं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. तदनंतर आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय, खरं तर ही व्यक्ती प्रत्येक ठिकाणी आम्हाला मान्यवर म्हणून कधी पाहायला मिळत नाही, पण आज सन्माननीय जितेंद्र घरत साहेब असतील तथा अजयदादा म्हात्रे असतील, हे चषक आहे, नियोजन आहे. या नियोजनासाठी खास वेळ आपल्याला आजच्या या दिवसामध्ये ज्यांचा लाभला, मी सचिन वास्कर साहेबांना विनंती करेन की आपण देखील सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षाच्या दिशेने यावं. एक प्रतिभा, एक विचार, समाजामध्ये कसे विचार मांडावेत, आपल्या विचारांवर कोणीतरी विचार करायला भाग पाडतं, अशी एक विचारवंत व्यक्ती आहे. मी जितेंद्र दादांना विनंती करतोय की आपण सन्मानात सुपूर्द करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं. एक फार मोठी स्पर्धा. सन्माननीय अजयदादा म्हात्रे यांना देखील आम्ही विनंती करू की आपणही सन्मान करावा. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात, अनेक वृत्तवाहिन्या, अनेक वाहिन्या, अनेक चॅनल्सच्या माध्यमातून ज्यांच्या मुलाखती संपूर्ण क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत, त्यांचा सन्मान एकदा जोरदार टाळ्यांनी सन्माननीय सचिन वास्कर साहेब. गेली कैक वर्ष लहान असल्यापासून आपण विविध क्षेत्रामध्ये, सुरुवातीला त्यांचं नाव आम्हाला पाहायला मिळायचं फक्त बस स्टँडवर, आणि तदनंतर आज संपूर्ण क्षेत्रामध्ये सचिन वास्कर हे ब्रँड आहे, एक नाव आहे आणि हा विचार आहे. मी दादांना विनंती करतोय की आपण आपले विचार या ठिकाणी नक्कीच मांडावेत. दादा, एक फार मोठा प्रवास तुमचा या क्षेत्रामध्ये राहिलाय. आपण समाजाबद्दल, या प्रतियोगितेबद्दल काय म्हणाल? नमस्कार. सर्वप्रथम मी या स्पर्धेचे आयोजक त्यांना नमस्कार करतोय. खरं तर मला बोलायला आवडतं, तुम्ही बघतच असाल. ही स्पर्धा खेळायची आहे, त्यामुळं मी बोलेल आणि माझं किती ऐकतील हा एक खूप मोठा प्रश्न आहे. पण तरी देखील तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मनापासून तुमचा आभार मानतो. माझे मित्र रॉबिन असतील, सनी असतील आणि तुम्ही सगळेजण असाल. मी फक्त एकच सांगतो, काय आहे की आपल्याला 2-3 दिवसाचा खेळ दिसतो, पण महिनाभर आपल्या घरात लग्न असलं ना तरी महिनाभर आपल्या घरातली माणसं कामाला लागलेली असतात. आज ह्या मागे महिनाभर काय परिश्रम केला असेल ना, ह्यांना सर्वांना माहिती, जितू साहेबांना माहिती. आणि म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का, त्याचं चीज झालं पाहिजे. आपण स्पर्धेतले सगळे खेळाडू आहेत ना, की त्यांनी केलेली मेहनत आहे ना, त्यांना तुम्ही नक्कीच प्रतिसाद देताय, तो अजून दिला पाहिजे. आज ज्या पद्धतीने दुसरा दिवस आहे, उद्या फायनल आहे का, परवा फायनल आहे, तर तुम्ही द्यावा ही विनंती करतो. आणि जेव्हा बोलण्याचा कार्यक्रम असेल तेव्हा मी 100% येईल आणि जी अपेक्षा आहे ती नक्की पूर्ण करेल. आज खेळ माझ्यामुळे थांबेल ही मी परिस्थिती आणू इच्छित नाहीये. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, चांगले विचार जर समाजापर्यंत जर पोहोचवायचे असतील तर 5 मिनिटं खेळ थांबला तरी चालेल. मला नुकताच एक मोबाईलवर मेसेज आलाय, यशस्वीचं प्रकरण झालं, तदनंतर उरण रेल्वे स्टेशनवर आणखी एक प्रकरण, आणि आज पुनश्च एक अशी घटना घडली की परप्रांतीयांना आपल्या मुलीवर हात टाकला. जबरदस्ती अशा काही गोष्टी आपल्या समाजामध्ये घडत आहेत, तर तुमच्या वतीनं एक मेसेज योग्य समाजापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. मला
काय वाटतं माहितीये का, आज ह्या समाजामध्ये ज्या वृत्ती चाललेल्या आहेत, उरणमध्ये मागे प्रकरण झालं ते दिल्लीपर्यंत पोहोचलं. मला वाटतं काय माहितीये का, आपण समाजामध्ये जागृत होणं गरजेचं आहे. परप्रांतीय ज्या पद्धतीनं करतायत ते का करतायत, त्यासाठी आपण वेगवेगळे आहोत. आपल्यामध्ये एकजूट नाहीये, ती एकजूट असली पाहिजे. त्यात मुळात मला सांगावं असं वाटतं की आपला जो आगरी कोळी समाज आहे ना, ह्याने पुढाकार घेणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे काय माहितीये का, कोणाची हिंमत होणार नाही वाकड्या नजरेने बघण्याची, कारण आपल्यामध्ये ती हिंमत आहे. मॉडेल पण वाकणार नाही असा समाज आहे. आणि उरण पनवेल किंवा रायगड या भागावर ह्याचं प्रभुत्व आहे. म्हणून आपल्या भागापुरता आपल्या आया बहिणी कशा व्यवस्थित राहतील ह्याचा विचार आपण केला पाहिजे, एवढं मी या ठिकाणी सांगतो. बरोबर आहे. आपला समाज आहे ना, चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नाही, परंतु आमच्या वाटेवर कोणी आला तर त्याला आडवा केल्याशिवाय आम्ही सोडत नाही. आपल्या समाजाची ओळख आहे आणि असंच वागणं आपण समाजामध्ये केलं पाहिजे. आणखी एक सांगायला अभिमान वाटेल की आज ज्यांच्या नावानं ही ट्रॉफी या ठिकाणी होतोय, सन्माननीय अजयदादा म्हात्रे, ही तालुक्यातली आणि रायगड जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत आहे ज्यानं यशस्वी शिंदे प्रकरणानंतर CCTV असतील किंवा एखादी स्त्री जर बाहेर राहिली कुठे 10, 11, 12 नंतर, तर त्यांच्या वतीने इथून गाडी पाठवली जाईल आणि त्या स्त्रियांना, त्या महिलेला घरपोच सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सरपंच साहेबांनी घेतली. त्याबद्दल निश्चितपणे आपण सरपंचांचं देखील या ठिकाणी कौतुक करूया. दादा खूप खूप धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल निश्चितपणे आपले आभार व्यक्त करतोय. मी विनंती करतोय की आपण असं नसतं व्हावं. चल मॅच कडे आपण वळणार आहोत. यावेळी मात्र मोठा फटका, खेळाडू त्या ठिकाणी असून सुद्धा प्रेक्षक बनवतील इतका चांगला फटका. लॉंग ऑन आणि मिड विकेटचं क्षेत्र क्लिअर केलं जाणार. षटकार. 6 धावसंख्या पाहतो आपण. धावसंख्या एकूण 11 धावसंख्या. मंचावर या ठिकाणी उपस्थिती पाहतोय सचिन दादा वास्कर. खऱ्या अर्थानं अतिश सरांनी बरंच काही दादांच्या बाबतीत सांगितलं, परंतु अजून एकदा सांगेन मी, दादांचे विचार जर तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या विचारांपर्यंत, चेंडू जर आपण विचार केला तर 4 झालेला आहे. नवीन चेंडू सुद्धा एक सुपूर्द करा प्लीज लगेचच. आज सोशल मीडियावर सचिन दादा वास्कर यांचं तुम्ही नक्कीच स्पीच ऐकलं तर खऱ्या अर्थानं दैनंदिन जीवनासाठी आज ऐकण्यासारखं आणि घेण्यासारखं त्यांच्या माध्यमातून बरंच काय आहे. मी स्वतः त्यांना फॉलो सुद्धा केलेला आहे. बऱ्याचशा स्पीच त्यांचा मी स्वतः वैयक्तिक ऐकलेल्या आहेत. आणि आज दादांनी जसं म्हटलं तुमची एकी ठेवा, परंतु दुर्दैव आहे आपलं दादा समाजामधलं, या रायगड मधलं किंबहुना मराठी माणसाचं एकी नाही आपल्या घराघरामध्ये सुद्धा. त्यावेळी हेलिकॉप्टर उडवला जातोय, त्या ठिकाणी खेळाडू आहेत. सिंगल घेतली जाणार. आणखीन एक खात्यात धाव जमा होते. धावसंख्या डझनच्या घरामध्ये 12. 5 चेंडूचा खेळ संपला जातोय. आव्हान मात्र जर आपण विचार केला, टार्गेट तर 66 धावसंख्येचा. 54 धावसंख्या अजूनही गरज. 25 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 25 चेंडू मध्ये 54 धावसंख्या बनवायच्या आहेत. उर्वरित चर्चा नक्कीच या चेंडू पर्यंत केली जाईल. स्टार्मिंग स्ट्रोक, बॅक टू द बॉलर, डॉट बॉल फेस करतोय. 6 मध्ये लेजंड गोलंदाज मंदार लवेकर यांनी खर्च केला डझन भर धावसंख्या. बिनबाद 12 धावसंख्या. स्ट्रायकिंगला खेळाडू आपण पाहतोय पुन्हा एकदा असेल आता आतिश ठाकूर आणि प्रतीक ठाकूर. गुड्डू आपण पाहतोय, प्रतीक ठाकूर गुड्डू या नावाने फेमस खेळाडू. मी मगाशी विषय छेडला होता. खऱ्या अर्थानं सचिन दादांनी सांगितलं एक गोष्ट की आज समाजामध्ये आपली एकी असणं गरज आहे. 100% खरं आहे, परंतु दुर्दैव आपलं पहा. 2 गोष्टींचं सचिन दादा तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो. एक म्हणजे घराघरामध्ये चाललेली जमिनीवरनं भांडणं. येस टाइम अलर्ट असेल, एका बाजूने मॅच चालू ठेवा प्लीज. आणि त्याचबरोबर राजकारण जर आपण बघायला गेलो तर अलीकडच्या काळामध्ये दुर्दैव आहे, सत्य परिस्थिती आहे. राजकारणी माणसं आपण पाहतोय मुद्दा आहे, परंतु तेच राजकारण अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा आलंय. आज गावामध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या एकी असणं खूप गरजेचं आहे. एकीचं बळ, याची ताकद आपल्याला दाखवायला लागेल. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच अपेक्षा करूया आपला समाज एकवटला जाईल. एखादी गोष्ट जर या ठिकाणी अन्याय झाला समाजामध्ये तर अक्षरशः त्यांना तुटून पाडले जातील, याची सुद्धा आपण दखल घेऊ. कारण आपल्या या बहिणींवर वाईट नजरा टाकणाऱ्याचा नक्कीच हातपाय तोडून खऱ्या अर्थानं घरात बसवले पाहिजे. एवढंच सांगेन या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि वळीया पुन्हा आता मॅच कडे नवीन गोलंदाज आता मात्र सज्ज होतोय. दर्शन घरत
डाव्या हाताचा गोलंदाज UPL आपण या खेळाडूला पाहिली. अपस्टमच्या बाहेर बॉल पिच झाला, त्या ठिकाणी खेळाडू आहेत पंच वळतात तिथं. व्हाईट बॉल 1+1 धावसंख्या खर्च पाहायला मिळते या ठिकाणी. चला पुढची मॅच असेल. एका बाजूनं जियांश 11 गावदेवी साई आणि त्यांच्या विपक्ष उल्वेनोट परिसरातील नटराज नावा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला हा दुसरा पुकार दिला जातोय. यानंतर मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, टिपला जातो झेल आणि इथे मात्र संपतोय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक खेळाडू झेल बाद. आणखीन एक बिग फाईट. एका बाजूनं जियान 11 गावदेवी साई, त्यांचा विपक्ष नटराज नावा. नावे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला जो निर्णय असेल ना, ही मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्या. मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. रिक्वायर रन रेट आणखीन वाढला जाईल. चेंडू बाकी असतील 23, बनवायचे आहेत 52 धावसंख्या. एक बाद 14 धावसंख्या. पहिला धक्का दिला जातोय, पहिला आदरा बसला जातोय. गोलंदाज आपण विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू दर्शन घरत यंगस्टार आहे आणि आज या यंगस्टारावर बरीच जबाबदारी संघाची आहे. समिधा नागाव हा संघ नाही तर खऱ्या अर्थानं ब्रँड आहे. आपण कित्येक वेळा या संघाला जिगरीने जिद्दीने खेळताना पाहिलंय. यावेळी मात्र फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. आणखीन एक टिपला जातो झेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट. आल्या पावली माघारी. यावेळी मात्र हादरा क्रमांक दुसरा खेळाडू इथून पाहतोय आपण. झेल बाद. एक सन्मान आपण घेऊ. भिंगारवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय रुपेश दादा ठाकूर यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय अजय दादा यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान या ठिकाणी समर्पित करावा. आजच्या या स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रातली तमाम मान्यवर आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. भिंगारवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रुपेजी ठाकूर यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. आलेल्या प्रत्येक मान्यवराला आदर तिथे सन्मान दिला जातोय. इथे प्रत्येक संघटनेची माणसं आहेत, प्रत्येक पक्षाची माणसं आहेत आणि हा खास सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल निश्चितपणे आपले आभार या ठिकाणी व्यक्त करत आहोत. दुसरा आदर आपण पाहिला आणि आता मात्र गोलंदाज दर्शन घरत ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय सचिन दादा वास्कर यांचं आगमन आणि त्याचबरोबर भिंगारवाडी ग्रामपंचायत सदस्य. यावेळी आपण पाहतोय मोठा फटका खेचला जातोय कॉर्नरच्या मधोमध. चेंडूला पाठवलाय 1 बाउन्स ओव्हर द रो. चेंडू जाईल सीमारेषा पार. दमदार फटका चौकार. संदेश आपण पाहतो स्ट्राइक एंडला फलंदाज. ओ इनसाइड एच लेमन कट. बॅटची आतली कडा पाहतोय संदेश. अटॅकिंग अप्रोच. संकट येत असतात आयुष्यामध्ये, त्या संकटाला मात्र तोंड द्यायला शिका. संकट कोणाच्या वाटेला नव्हती आली. संकट आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वाटेला आली होती. कारण आपण त्यांना सुद्धा संकटातून बाहेर निघताना पाहिलेलं आहे. अशा कित्येक लढाया आहेत ज्या त्यांनी संकटातून बाहेर पडलेल्या आहेत. यावेळी अपस्टमच्या बाहेर गुड किपिंग. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. किपरचं कौतुक करावं लागेल. क्लोज आहे. येस पंतांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल. पंच वळतायत. अपस्टमच्या बराचसा बाहेर होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. धावसंख्या 19. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पॉवर प्लेचा आपण पाहतोय. दुसऱ्या षटकात प्राचारण करतोय.
फुल टॉस बॉल, लोवर फुल टॉस, मिसटायमिंग स्ट्रोक, नाराज असेल, स्वतःवर नाराज असेल. आता स्ट्रोक खेळायचा होता खऱ्या अर्थानं कव्हरच्या रिझर्व मध्ये, परंतु मिडऑफचा खेळाडू त्या ठिकाणी पाहतो चेंडूवर आला आणि तिथून मात्र चेंडू अडवला. आणखीन एक डॉट बॉल, पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आपल्या खात्यात सुद्धा गोलंदाज दर्शन करत. यावेळी अक्रॉस द लाईन, टायमिंग प्रॉपर, दाखवली ताकद, चेंडूला पाठवला काऊकोरच्या डोक्यावरून, फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. ठोकलाय षटकार. जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. चेंडू पंचांकडे किमान 2 सुपूर्द करून ठेवा आपण प्लीज, विनंती करतो आयोजकांना सुद्धा, जेणेकरून वेळ वाचला जाईल. अतिशय चांगली स्पर्धा. माजी सरपंच तथा विद्यमान सरपंच चषक 2025 या स्पर्धेचा आपण हा थाट पाहतोय आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने एक चांगले प्रवक्ते आणि त्याचबरोबर समाजमध्ये होणाऱ्या अन्यायांवर वाचा फोडणारे एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्यांच्या मोटिवेशनल स्पीच नेहमीच व्हायरल होत असतात आणि साधी आणि उच्च विचारसरणी, साधं राहणं आहे त्यांचं. समाजामध्ये नेहमीच खुलके बोलत असतात. मनामध्ये जे येईल ना त्यांच्या स्पीच कधी, दादांच्या स्पीच कधी तयार नसतात. ते स्वतः सांगतात आम्हाला, मी मनात येईल जे माझ्या मनात असतो ना ते फक्त सांगत असतो. पटलं तर घ्या, मी एवढा मोठा माणूस नाही. मागाशी सुद्धा दादाने तेच म्हटलं. परंतु तुमचे स्पीच दादा खरंच मोटिवेशनल असतात आणि खरंच ते घराघरापर्यंत पोहोचणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बरंच काही ऐकण्यासारखं आहे. मॅच चालू करा प्लीज. आता वेळ खर्च करता पहा तुम्ही. संविधान आगाऊ टीम आयोजकांच्या वतीनं तुम्हाला आता सूचना आलेली आहे, एक्स्ट्रा टाइम घेऊ नका. प्रत्येक चेंडू मागं जर आपण क्षेत्ररक्षण सजवलं तर कसं व्हायचं पहा. किरण ठाकूर यांच्याकडून गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. सन्माननीय किरण दादा ठाकूर यांच्याकडून आपण पाहतोय. 18 मध्ये बनवायचे आहेत 41 कंपल्सरी चेस. डोंट फॉरगेट आर यू हॅव टू रन चेस. धावसंख्या बनवाव्या लागतील. त्यामुळं तारेवरची कसरत असेल. आता फलंदाजी गुड्डू आहे अजूनपर्यंत आणि तो सुद्धा स्ट्राईक एंडला आहे. 2 मध्ये 7 बनवल्यात. नवीन गोलंदाज पाहतो आपण. ओ खोलवर टप्प्याचा बॉल, प्रॉपर यॉर्कर. यॉर्कर चेंडू खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळामध्ये बरेच चेंडू अवगत झाले आहेत. संकेत म्हात्रे नागाव यांना सुद्धा विनंती आहे, कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थानीय व्हायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या वतीने आपल्याला पुकार दिला जातोय. प्रॉपर यॉर्कर एक्झिक्युशन केला. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय अजूनही सन्मान दिला जातोय. सचिन रमेश तेंडुलकर, त्यानंतर प्रॉपर यॉर्कर, तो सुद्धा एक्झिक्युशन पाहिला आपण. ओ शॉर्ट बॉल होता या ठिकाणी. झेल आहे इथे मात्र पहा, झेल घेण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. झेल साठी गेलं हे माइंडसेट मला आवडलं खऱ्या अर्थानं. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. शेवटपर्यंत थांबलेच नाही. मधीन थांबणं गरजेचं होतं परंतु थांबले नाही ते. कारण आता जर आलो उडी मारलीच ना तळ्यामध्ये तर पोहायचं. ते आयुष्य असंच आहे मित्रांनो, मागे वळून जायचं नाही. पाऊल टाकलं ना सुरुवात करा, रस्ता स्वतःहून तुम्हाला मिळेल. काय फरक पडतोय. सुरुवात करायला आयुष्यामध्ये कधीच घाबरू नका. पहिला प्रवास खडतरच असतो, त्यानंतर मात्र प्रवास सुखाचा असतो. आधी रात्र मग दिवस असते. पुढचा चेंडू आपण पाहतो. गोलंदाज यावेळी फटका चांगलाय. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल. जागेवरनं फटका सजवला. अप्रतिम फटका, हाय अँड हँडसम आलाय फटका. तेहतीस धावसंख्या. हा फटका जो सजवला ना अगदी काही मिनिटांनंतरच आता या फटक्याचा स्टेटस बऱ्याचशा खेळाडूंमध्ये मोबाईलच्या फोन मध्ये पाहायला मिळेल. काय फटका सजवलाय, अप्रतिम. फ्रंट फुटला आले, ऑन द राईज जागा बनवली. पाठीमागचा पाय जो थोडासा वाकवला होता त्यानंतर मात्र स्वतःला स्ट्रीच केलं. फुल फेस ऑन द बॅट, हाय एल्बो,
हेड पोझिशन परफेक्ट सगळं काही व्यवस्थित होतं आणि षटकार पाहायला मिळाला. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. पुढचा चेंडू आपण पाहतोय. ओ यावेळी मात्र सोडून दिलं, वेट केलं होतं. ओ इथे मात्र पहा डॉट बॉल आहे. चेंडू पडल्यानंतर ट्रॅपलाईनच्या आतमध्ये पिच झालाय. पंचांकडनं मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाही. इट्स अ लीगल डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल षटकार मारल्यानंतर ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी पाहिलं आपण वन बाउन्स या ठिकाणी मागणी सुद्धा केली होती. डॉट बॉल फेस करतोय गोलंदाज मिलिंद म्हात्रे. यावेळी पुन्हा एकदा जाऊन दिला. इथे मात्र पंच वळतील. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन केलं, अर्थातच दंडित केलं जातोय. अपस्टंपच्या बाहेर चेंडू स्वीपर कव्हर पॉइंट. ओ या ठिकाणी पहा श्वान मैदानामध्ये येतात, त्यांना घेणं देणंच नाही. आज आपण 5 ते 6 दिवस फक्त इथं आहोत. वर्षभर त्यांचा अधिकार असतो या मैदानावर, त्यामुळे त्यांना कोणीच हलवू शकत नाही. पुढचा बॉल. ओ डेलिकेट टच. व्हॉट अ स्ट्रोक. लाजवाब. पहिल्या फटक्यामध्ये होती ताकद, या फटक्यामध्ये आहे ताकद. क्या बात आहे. चौका. कुठे आले होते पहा शॉट खेळण्यासाठी. मिसफील्ड झाली आहे. प्रतीक ठाकूरने विकेट कीपरच्या सुद्धा मागे गेले होते. जणू काही ऍक्शन रिप्ले मध्ये बनताय आता बघणं. धावसंख्या 55 इशारा 22च्या स्वरूपात एक धाव मिळते आणि इथे मात्र आपण पाहतो षटक क्रमांक 3 ची समाप्ती आणि धावसंख्या धावपटलावर 39. 2 बाद 39. समीकरण आता मात्र असं आहे, उर्वरित चेंडू बाकी असतील 12. 2 षटकामध्ये बनवायचे आहेत 27 धावा. 12 मध्ये 27 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस मॅच ऑन आहे. प्रफुल्ल ठाकूर आहे ना मैदानामध्ये, त्याने फक्त एवढंच सांगितलं डगआउट मध्ये, मी आहे ना, शांत बसा, मॅच आपणच जिंकणार. प्रतीक ठाकूर आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये. आता मात्र पुन्हा एकदा लेजंड गोलंदाज. यावेळी मात्र पहा बॅट गनिमत राहिली. कीपरनी मात्र खऱ्या अर्थानं आता खरंच हेल्मेट घालावं लागेल येत्या काही कालावधीनंतर. मंदार लवेकर हे गोलंदाज आपण पाहतोय. वय वर्ष आपण पाहतोय तर 40 ते 50 या वयोगटातील हे खेळाडू आहेत. रिस्पेक्ट करावे लागेल आज एवढ्या मोठ्या स्तरावर खऱ्या अर्थानं गोलंदाजी करतात. आणि गोलंदाजी सुद्धा कुणाला करतात पहा, एक लेजंड खेळाडू प्रतीक ठाकूर गुड्डू. स्ट्राईक एंडला पाहतोय. चेंडू बाकी असतील 12, विजयासाठी 27 धावा. ओ हेलिकॉप्टर उडवलाय, धोनी स्टाईल न फटका सजवलाय आणि हेलिकॉप्टर लँड केलाय मैदानाच्या बाहेर. वेलकम सर सांगितलंय. षटकाराने केली सुरुवात. पप गुड्डूआनं फायर म्हणावं लागेल. काही चेंडू संयम रीती खेळला होता, परंतु पुष्पा नाम सुन के फ्लावर समजा क्या फायर रूम आहे फायर ही दाखवणारी फलंदाजी पाहतो आपण. आग होतो हा खेळाडू. ओ यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न होता. नाराज आहे स्वतःवर. शॉट सिलेक्शन चुकलंय म्हणून नाराज आहे, कारण समोर बॉल होता. ही नाराजी स्पष्टपणे आपल्याला कळून येते, कारण शॉट सिलेक्शन चुकलंय त्या ठिकाणी. काही गरज नव्हती. प्री प्लॅनिंग स्ट्रोक होता हा. अगोदरच मनामध्ये ठरवलं होतं मी असाच खेळेन. या दरम्यान आपण पाहतोय चिरनेर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच गबाडी सरांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूयात. मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केले जाणार. खोलात टाकला बॉल, यावेळी ट्राय केला. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इथे मात्र पहा आर्म टेस्ट होणार. फेकी खराब आहे, वाईल्ड आहे, त्यामुळं टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. गुड्डूला स्ट्राईक हवी आहे, स्पष्टपणे जाणवलं. इथपर्यंत आवाज आला 2 सेकंड आणि तिथे मात्र सहजगत्या पूर्ण केली. चांगली रनिंग द बिटवीन. सिंगल डबल कडे सुद्धा तितकंच फोकस ठेवलं जातंय आणि गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला जर मोठ्या स्तरावर जायचं असेल, मोठं बनायचं असेल ना, फक्त षटकार चौकार नाही, सिंगल डबल कडे सुद्धा प्राधान्य द्या. यावेळी अपील झाली पहा. मिसिंग द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. यस इट्स अ लेग बाय.
हेटिंग होत नव्हता स्टंपला, असताना त्या मुलं पंचाने सांगितलं. LBWचं खासियत आहे 3 गोष्टी जुळून येणं गरजेचं आहे. पहिला म्हणजे चेंडू कुठं पिच झाला, लेग स्टंपचा बाहेर पिच झाला, विषय संपला, नॉट आउट येणार. परंतु चेंडू जर पिच झाला, स्टंपच्या लाईनला इम्पॅक्ट कुठल्या लाईनला आहे, त्यानंतर चेंडू हिटिंग होतोय का, इम्पॅक्ट सुद्धा बाहेर होता आणि हिटिंग सुद्धा बाहेर होतो. त्यामुळे पंचांना निर्णय देणं सुद्धा सोपं ठरलं. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या नक्कीच खात्यात जमा, 48 धावसंख्या, 2 बाद 48. आता मात्र 8 मध्ये 18 बनवायचे आहेत. मॅच ऑन आहे. हे 2 चेंडू महत्वाचे ठरतील. मॅचचं भवितव्य ठरवणारे 2 चेंडू. फुल टॉस बॉल होता, गॅपमध्ये बॉल आहे आणि चेंडूला मात्र अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, अजून चेंडू हातात नाहीये. 2 धावा घेतल्यात, तिसरीचा कॉल आहे आणि तिसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण या ठिकाणी केले जाते. गुड रनिंग द बिटवीन, चांगली रनिंग पाहायला मिळते. पहा या गुलाबी दंडीमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इतक्या वेगानं जणू काही 2 स्पोर्ट्स बाईक हायवे वरून पळतायत अशा प्रकारचं सत्र पाहायला मिळतं आपल्याला. इतकी चांगली रनिंग द बिटवीन. चेंडू हातामध्ये असताना 1 नाही 2 नाही तब्बल 3 धावसंख्या घेतला. इक्वेशन आर चेंज नाव, समीकरण पुन्हा बदललं गेलं. आता चेंडू बाकी असतील 7 आणि विजयासाठी 15 धावा. 7 मध्ये 15. जर या चेंडू मोठा फटका आला तर मात्र केगाव संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये 50 कम्स अप. केगाव टीम 51 धावसंख्या झालेल्या आहेत. शेवटचा बॉल आपल्या स्पेल मधला, आडव्या बॅटनं फटका सजवलाय. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, त्यांना बनवलं प्रेक्षक. अतिशय चांगलं टायमिंग, गॅप शॉट सिलेक्शन, आणि तमाशा देत अशा प्रकारचे सत्र च्या माध्यमातून. काय ही मॅच तर जिंकून द्या. आता मात्र गुड्डूला सांगितलं असेल बोटीत काय तुम्हाला खांद्यावर सुद्धा फिरवू, असं प्रकार सत्र आहे. कारण बॅटिंग काय चालू आहे, लाजवाब. मॅच ऑन ठेवली. एका एंडने विकेट चालू होते, परंतु जसा जसा गुड्डू आपण पाहिलं स्ट्राईक एंडला आला ना, तसं वन साइड वन वे ट्रॅफिक पाहायला मिळाली. त्याचं कारण आहे चांगली फलंदाजी, शॉट सिलेक्शन परफेक्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गॅप शॉट सिलेक्शन. अभिषेक रखवी या ठिकाणी गोलंदाज पाहतो आपण. 6 मध्ये 11 बनवायचे आहेत. मॅच ऑन आहे. 50-50 मार्जिन. रखवी, अभिषेक रखवी हा गोलंदाज पाहतोय. काय फलंदाजी केली पहा. 13 मध्ये 32 बनवलात. वॉट अ बॅटिंग, लाजवाब. परंतु अजूनही काम संपलं नाही. त्याला माहिती आहे मगाशी एक चेंडू डॉट झाला ना, एक्सप्रेशन सगळं, चेहऱ्यावरचे हावभाव सगळं काही सांगून गेलं. त्याला माहिती आहे एक एक चेंडू या ठिकाणी सोन्याच्या भावात तोलला जाईल. सोन्याचा भाव अलीकडच्या काळामध्ये 70 पार आहे मित्रांनो. त्यामुळे त्याला सुद्धा महत्व माहिती आहे. यावेळी मात्र फटका फसलाय. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर येणार का, प्रयत्न चांगले होते परंतु रीचच्या बाहेर होतं. एका धावेने समाधान मानावं लागतं. थांबवलं नॉन स्ट्राईक यांच्या खेळाडूनं. हरकत नाही, काही गरज नाही. आपल्याला इथून आपलं जोडीदारानं थांबवलं. आयुष्यामध्ये जोडीदार तुमचा महत्वाचा असतो. नवरा कमवतोय परंतु बायको इकडे मात्र अमेझॉन वरनं वस्तू मागून उडवते, त्याला काय मजा नाही. परंतु नवऱ्याने जर कमवलं त्या बायकोने काटकसरीने केलं ना, तेव्हाच कुठेतरी संसार होतो. सेम लाईक दॅट. जर स्ट्राईक एंडचा खेळाडू खेळतोय ना, त्याला मात्र स्ट्राईक एंडवर आणा आणि त्याचा साथ द्या. फक्त एवढंच करायचं असतं ऍज अ पार्टनर म्हणून. आयुष्याच्या पटलावर कुठेही असू द्या, साथ द्या. आपल्या मित्राला असू द्या किंवा नातेवाईकांना असू द्या. त्यामुळे आपण पाहतोय सध्या साथ दिली या ठिकाणी. यावेळी लोवर फुल टॉस बॉल, फटका फसलाय. पुन्हा एकदा हवेत बॉल, पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानचं स्वरूप या ठिकाणी पाहतोय 2 धावसंख्येने बदलून टाकलंय. मॅच पहा, वळण घेणारे मॅच, कलाटणी घेणारे मॅच. जशी प्रेक्षकांना मॅच हवी होती ना, जशी आमचे सचिन दादांना मॅच पाहायची होते ना, अगदी तशी प्रकारची मॅच. या गुलाबी थंडीमध्ये हलूच एक जुळूक गालावरून येऊन गुदगुल्या करते, पण तरी सुद्धा तिकडे लक्ष न जाता मॅच कडे आपलं लक्ष केंद्रित ठेवलेलं आहे सर्व प्रेक्षकांनी. त्याला कारण आहे आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील 4 विजयासाठी. कंपल्सरी चेस, अजूनही 8 धावा. संकट येत राहतील, त्या संकटांवर उभे राहा. संकटांवर मात करा. तुम्ही आयुष्यामध्ये संकट येतच राहतात, परंतु संकटासमोर असे उभे राहा, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो ना तरी इतिहास. त्यामुळे आज इतिहास कोण घडवणार हेच पाहणे योग्य राहणार. इनसाइड एज पाहायला मिळेल. वेगवान चेंडू, प्रति
या ठिकाणी पाहिलं आपण, प्रत्युत्तर नव्हतं खऱ्या अर्थानं. झेल होती का हा रिॲक्शन सांगून जातोय. एज तर लागले होते डेफिनेटली, परंतु कॅरी झाला होता का बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये प्रचंड वेगाने हा चेंडू फेकला होता. इक्वेशन बदललं जाणार, समीकरण बदललं. 3 मध्ये 8 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस एव्हरी बॉल नाव इम्पॉर्टंट. प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे. काय मॅच रंगलेली आहे. मॅच आवडली असं प्रेक्षकांना नक्कीच टाळ्यांचा प्रतिसाद देणं आता मात्र गरजेचं झालंय. लाजवाब मॅच पाहायला मिळतोय. या चेंडूवर मोठा फटका येणार का. ओ बॉल हवेत आहे, पुन्हा एकदा बॉल हवेत. त्यावेळी फाईन लेगचा खेळाडू टू इज अ कॉल आहे. स्ट्राईक हवी आहे प्रतीकला. दुसरी धाव सुद्धा सहज घेतलेली आहे. आता मात्र 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस. देव, पाहायला गेलं तर अपेक्षित सामना सुरू आहे. मगासपासून कंटाळवाणे सामने आपल्याला पाहायला मिळाले, पण इथे ज्या पद्धतीनं हा सामना सुरू आहे ना, ते अगदी प्रेक्षणीय, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करायची आहे. सध्याच्या घडीला दोन्ही संघ विजयासाठी संघर्ष करतायत आणि संघर्षाच्या या मैदानामध्ये अंततः कोणाचा विजय होईल हे अगदी थोड्या वेळानंतर या ठिकाणी पाहायला मिळेल. पण कठीण काळामध्ये विदा करंदीकरांच्या त्या उभ्या प्रत्येकानं लक्षात ठेवावे की असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा जयाची, मार्ग मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. इथे मनात इच्छा नाही तर आता प्रबळ इच्छाशक्ती असणं फार गरजेचं आहे. 2 चेंडू राहिले 6 धावा आणि फार हाय व्होल्टेज सुपर डुप्पर सामना आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. देव, नक्कीच अतिशय, कारण मॅच खऱ्या अर्थानं अशी रंगली ना, जे बसलेले होते ना ते उभे राहिले, जे उभे होते ना ते अगदी आपल्या टाचांवर उभे राहिले असं म्हणावं लागेल. कारण मॅच मध्ये खरीच रंगत आलेली आहे. जशा प्रकारचे प्रेक्षकांना काय हवं असतं, एक रंगतदार सामना, आणि तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिंको हरो, काही कोणी हरू दे, त्यांना काहीच फरक पडत नाही. कारण मित्रांनो, आयुष्यामध्ये विन आणि लॉस हे फक्त आणि फक्त शब्द ठेवा तुम्ही. एका विजयानं कोणी राजा होत नाही, एका पराभवाने कोणी रंक होत नाही. एका विजयानं तुम्ही कधीच माजू नका आणि एका पराभवाने आयुष्यामध्ये खचू नका. इतिहास त्यांनीच बनवला मित्रांनो जे पहिल्यांदा अपयशी झालेत, हे सुद्धा लक्षात ठेवा आयुष्यामध्ये. त्यामुळे इतिहास घडवायची हीच ती वेळ आहे, आज तो क्षण आहे. आठवा त्या गोष्टीला ज्यावेळी सगळ्यांनीच म्हटलं अरे याच्याशी होणारच नाही, त्यांना मात्र आता उत्तर देण्याची वेळ आली. सांगेन गुड्डूला आणि गोलंदाजाला सुद्धा आज आपल्यामधली क्षमता दाखवायची. हे 2 चेंडू तुमचं भवितव्य ठरवतील. त्यामुळे 2 चेंडू तुम्हाला आता मात्र काटे की टक्कर आणि काटे का मुकाबला. 2 चेंडू 6 धावा, कंपल्सरी चेस. गोलंदाज पाहतो आपण पुन्हा एकदा. अभिषेक, स्ट्राईक एंडला गुड्डू. फटका हवेत आहे. यावेळी मात्र खेळाडू आहेत त्या ठिकाणी आणि रीतचा बाहेर विनिंग शॉट ठोकला जातोय. काय फटका सजवलाय. 1 चेंडू राखून 66 धावसंख्येचं मॅरेथॉन इनिंग खेळणारा या ठिकाणी गुड्डू मॅचला फिनिश करतोय ऑन इज स्टाईल षटकाराने. व्हॉट अ मॅच. आवडली असं टाळ्यांचा प्रतिसाद द्या. 17 मध्ये 42 बनवला. येस विजय. सचिन दादा मॅन ऑफ द मॅच आपण पाहणार आहोत आणि खरंच गुड्डू या आपण. येस, दादांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. वेल प्लेड. खऱ्या अर्थानं एज इज अ जस्ट नंबर असं म्हणतात आतिश सर आणि तेच करून दाखवलंय. चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब 17 मध्ये 42 बनवलेला आहे. तोच ठरतोय ज्यानं खऱ्या अर्थानं मॅच घशातून काढली असं म्हणावं लागेल. मॅन ऑफ द मॅचचा किताब गुड्डू या आपण. येस, मिस्टर हेलिकॉप्टर, टेनिस बॉल क्रिकेटच्या या खेळातला एक दिग्गज खेळाडू प्रतीक ठाकूर आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. प्रतीक, तुम्ही जाऊ नका, या. मान्यवर थांबलेत आपले. एक जबरदस्त सामना पाहायला मिळाला आणि अंततः विजय त्याचा झाला ज्यानं शेवटपर्यंत संघर्ष केला. या संघर्षाच्या रणमैदानामधला तो खरा हिरो अर्थातच प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू. खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रतीकसाठी. अप्रतिम बॅटिंग, शेवटच्या क्षणापर्यंत झुंजत राहिला, सेन्सिबल